उघड झाल्याची उदाहरणं पाहिली आहेत। अशीच एका भोंदू बाबाची पोलखोल पुण्यात करण्यात आली आहे। पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। आता ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हा बाबा महिलांचा किती आदर करतो आणि महिलांबाबत किती संवेदनशील आहे। मात्र यामागे एक भोंदू लपला आहे। बाबा प्रसाद उर्फ प्रसाद भीमराव तामदार असं या भामट्याचं नाव आहे। आपल्याला आध्यात्मिक शक्ती प्राप्त झाली असल्याचा दावा करणाऱ्या या भामट्याच्या काळ्या कारनाम्यांची आता पोलखोल झाली आहे। आध्यात्मिक शक्ती प्राप्त झाल्याची बात करणारा हा भामटा प्रत्यक्षात मात्र टेक्नोसेवी पद्धतीने भक्तांच्या खासगी आयुष्यावर लक्ष ठेवून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवण्याचं नीच काम करत असल्याचं समोर आलं आहे। यासाठी हा भोंदू बाबा भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने ॲप डाउनलोड करून त्यांना अश्लील कृत्य करायला लावणारा बाबा प्रसाद उर्फ प्रसाद तामदार हा समलैंगिक असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। पुण्यातील सुस भागात या बाबा प्रसादचा मठ आहे। या बाबा प्रसादने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्या एका भक्ताने केल्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आणखी 15 जण समोर आले आहेत। पुरुष भक्ताचे अंग चोळून त्याला अंघोळ घालणारा बाबा प्रसाद म्हणजेच प्रसाद तामदार याचे प्रस्त गेल्या काही वर्षात पुणे आणि परिसरात वाढलं होतं। इंस्टाग्रामवर देखील या बाबाचे 1.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत। त्यांच्या कमेंट्स पाहून बाबा प्रसाद आपल्याही आयुष्यातील अडचणी दूर करेल या अपेक्षेने भक्तांची गर्दी त्याच्या या पुण्यातील सुसमधील ब्रह्मांड नायकात वाढत चालली होती। प्रसादचे वडील भीमराव तामदारने दिव्य साक्षात्कार झाल्याचा दावा करत हा मठ काही वर्षांपूर्वी सुरू केला होता। पुढे CA पर्यंत शिक्षण झाल्याचा दावा करणाऱ्या प्रसादने 2022 मध्ये स्वतः या मठात बाबा बनण्याचा निर्णय घेतला। मात्र त्याचा हा निर्णय भक्तांकडून पैसे उकळण्याबरोबरच त्यांच्याशी समलैंगिक संबंध प्रस्थापित करता यावेत यासाठी देखील होता। यासाठी प्रसाद बाबाने त्याच्या मठात आलेल्या भक्तांची मोबाईल फोन मागून घ्यायचा। गृहदोष असल्याने मोबाईलमध्ये कंपास ॲप डाउनलोड करावं लागेल असं कारण तो त्यांच्या भक्तांना द्यायचा। मात्र ते ॲप डाउनलोड करताना तो एअरड्रॉइड किड हे आणखी एक ॲप चोरून डाउनलोड करायचा। पालकांना आपल्या मुलांवर आणि त्यांच्या मोबाईल ॲक्टिव्हिटीवर नजर ठेवता यावी यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे। या ॲपमुळे भक्तांच्या संपूर्ण मोबाईलचा ॲक्सेस प्रसाद बाबाला मिळायचा। भक्ताच्या मोबाईल मधील कॅमेऱ्यातून दिसणारी सगळी माहिती तो गोळा करायचा आणि त्याचा उपयोग भक्ताला प्रभावित करण्यासाठी करायचा। आज आपण कोणत्या रंगाचे कपडे घातले आहेत किंवा आज आपण कुठे कुठे गेलो होतो हे सर्व प्रसाद बाबाला दिव्य साक्षात्कार झाला असल्यामुळे समजल्याचं भक्तांना वाटायचं आणि त्यांचा प्रसाद बाबावरचा विश्वास आणखीनच दृढ व्हायचा। पुणे जिल्ह्यातील देवरुड भागातील ज्या 39 वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकाचं प्रसाद बाबांनी लैंगिक शोषण केलं तसाच प्रकार प्रसाद बाबाने त्याच बांधकाम व्यावसायिकाच्या मेहुण्यासोबत करण्याचा प्रयत्न केला असता एअरड्रॉइड ॲपमुळे त्या मेहुण्याच्या मोबाईल मधील मेमरी फुल झाल्याचं नोटिफिकेशन आलं आणि बाबाचं बिंग फुटलं। त्यानंतर या बांधकाम व्यावसायिकाने आणि त्याच्या मेहुण्याने पोलिसांकडे तक्रार दिली आणि पोलिसांनी प्रसाद बाबाला बेड्या ठोकल्या। या प्रसाद बाबाचे महिला भक्तांसोबत नाचताना त्यांच्यासोबत मठात वार्तालाप करतानाचे अनेक व्हिडिओ त्याच्या इन्स्टा अकाउंटवर पाहायला मिळतात। यामुळेच त्याच्याकडून शोषण झालेल्या पीडितांची संख्या वाढण्याची आणखी शक्यता आहे। पोलिसांनी अशा पीडितांना समोर येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहन केलं आहे। कौटुंबिक समस्यांनी ग्रासलेल्या भक्तांचे आधीचे भोंदू बाबा अंगाऱ्या धुऱ्यांनी फसवायचे। मात्र बाबा प्रसाद हा आधुनिक काळातील भोंदू असल्याने त्याने भक्तांना फसवण्यासाठी मोबाईल ॲपचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला। पण आश्चर्य वाटतं ते त्याच्या नादी लागणाऱ्या भक्तांचं। शिकली सवरलेली लोक जोपर्यंत त्यांच्या समस्यांची उत्तरं अंधश्रद्धेमध्ये शोधत राहतील तोपर्यंत प्रसाद बाबासारखे भोंदू तयार होतच राहतील। मात्र आता या भोंदू बाबाचा बुरखा फाटल्याने दादा दादा करत पूजणारे भक्त पुरते हादरले आहेत। एकूणच काय तर बाबा प्रसाद सारख्या भोंदू बाबामुळे सारासार विचार न करता कोणालाही देवाचा अवतार मानून त्यांच्या पायावर लोटांगण करणाऱ्या समस्त भक्तांसाठी हा मोठा धडा आहे। दरम्यान अशा प्रकारच्या बाबांपासून सावध राहावं, कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नये। तसेच बाबांनी फसवणूक केली असल्यास घाबरून न जाता समोर येऊन तक्रार द्या असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। मी वर्षा वैभव थोरात, स्टुडिओ रिपोर्ट, पुणे।